अभी मजा आएगा ना भिड़ो। रुको जरा सबर करो। तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचंच आपल्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर भावांनो, आजचा व्हिडिओ खूप खास आणि इंटरेस्टिंग झाला, तर व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघायचा आहे भावांनो। आजचा व्हिडिओ खूप खास आणि इंटरेस्टिंग झाला। तर भावांनो, आजची एडिटिंग जे तुम्हाला समजली असेल कशा प्रकारचे एडिट करायचे, तर तुम्ही डेमो व्हिडिओ बघितला असेल भावांनो। आपण जे ते गणपती माझा बाप्पा सिरीजचा पार्ट 4 आहे भावांनो। तर कशा प्रकारचा एडिट करायचं आहे तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी सांगणार आहे। फक्त काहीच करायचं नाही भावांनो, तुम्हाला फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा। तर चॅनलवर जे नवीन आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं भावांनो, आणि व्हिडिओला एक लाईक करायचं भावांनो, कमेंट वगैरे करायचं। तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मी नक्की रिप्लाय करेल। तर भावांनो, सिम्पली जे त्या आजचा स्टेटस बनवण्यासाठी तुम्हाला एका ॲपची गरज असणार, ते ॲप तुम्हाला डिस्क्रिप्शन आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल। तर लाईट मोशन जे आहे ते ॲप तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि टेलिग्राममधून डाउनलोड करून ओपन करून घ्यायचं। ओपन करून घेतल्यानंतर बघू शकता काय अशा प्रकारचा तुम्हाला इंटरफेस दिसणार आहे। तर भावांनो, सिम्पली जे ते आपला प्लसच्या बाजूला एक प्रोजेक्टचं ऑप्शन असणार आहे, त्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर इथे बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेकीपेट तुम्हाला माझा बाप्पा पार्ट 4चे जे ते बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेकीपेट तुम्हाला दिसून जाणार आहे। तर तुम्हाला XML फाईलमध्ये असणार आहे ते आपले बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेकीपेट, तुम्ही तिथून जे ते इम्पोर्ट करून घ्यायचं। इम्पोर्ट करण्यास काय प्रॉब्लेम येत असेल तर मी ते तुम्हाला नक्की रिप्लाय करेल भावांनो। तर सिम्पली बघू शकता भावांनो, काय अशा पद्धतीने मी थोडंसं ॲड करून दिले, तुम्हाला ॲड करण्याची काही गरज नाही। जरी तुम्हाला ॲड करायची गरज असेल तर तुम्ही इथे बघू शकता ॲड करण्याची प्रोसेस मी तुम्हाला सांगून देतो। तर पहिले जे तर आपलं ग्रुप लेअर दिसत आहे भावांनो, त्या रेडवाल्या ग्रुप लेअरवरती टच करायचं। एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे ग्रुप दिसत असतील भावांनो। तर सिम्पली जे ते आपल्याला कोणत्या इमेजवरती रिप्लेस करायचं, जे कोणता इमेज ॲड करायचं त्या इमेजवरती टच करायचं, आणि कलर इथे बघू शकता कलर अँड फिलमध्ये जायचं, आणि नावाच्या ऑप्शनमध्ये जायचं। जे PNGचं नाव असेल त्या नावाच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर इथून जे ते कोणता पण इमेज आहे ते सिलेक्ट करून घ्यायचा। बघू शकता भावांनो, आपण जे ती इमेज राईट साईडचं ते चौकोनवाला डब्बा दिसत आहे त्या डब्यामध्ये जे ते गणपती बाप्पाचा इमेज सिलेक्ट केलेला आहे। तर अशाच पद्धतीने तुम्ही इथून जे ते ग्रुप लेअरची जे ती इमेजेस चेंज करू शकता भावांनो। तर तुम्ही जे ते तुम्हाला जर करायचे असेल तर तुम्ही बिंदासपणे करून घ्या। तर बघू शकता भावांनो, जे ते अशा पद्धतीने मी ॲड करून दिले। तर सिम्पली जे भावांनो तुम्हाला जे ते येतं, पण तुम्हाला जे इमेजेस जे ते ॲड करायचे आहेत ते तुम्ही ॲड वगैरे करून घ्यायचे। तर मी ॲड करून घेतले ते भावांनो ऑलरेडी, तर तुम्हाला ॲड वगैरे करायचे असेल करू शकता। तर आपला सिम्पली ते 21.27 पैसे याचं भावांनो इथे जे ते आपला फोटो ॲड करायची प्रोसेस असणार आहे, तुम्ही इथे फोटो ॲड करून घ्यायचे। ते ॲड करण्याचं माहिती असेल तर प्लस आयकॉनमध्ये जायचं आणि मीडियामध्ये येऊन अशा पद्धतीचं गणपती बाप्पाचा इमेज सिलेक्ट करून घ्यायचा। 3 डॉट जाऊन स्क्रीन कंपोजर करायचं, राईट साईडला बाणाच्या आरोवर येऊन अशा पद्धतीचे ते राईट साईडचा पार्ट कट मारून घ्यायचा। तर भावांनो बघू शकता अशा पद्धतीचे ते सर्व इमेजेस तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत ॲड करून घ्यायचे। ठीक आहे, तर मी सर्व जे ते इमेजेस आपले ॲड करून घेतो। ओके, तर आपला व्हिडिओ जे ते पॉज करून घेतो। ओके, तर ठीक आहे भावांनो, ते बघू शकता आपण अशा पद्धतीने जे ते व्हिडिओच्या शेवटपर्यंत जे ते सर्व इमेजेस आहेत ते ॲड करून घेतले। तर तुम्ही जे ते दोन्ही बीटच्या मधोमध जे ते सर्व गणपती बाप्पाचे इमेजेस वगैरे ॲड करून घ्यायचे। तर ॲड करून झाल्यानंतर सिम्पली जे ते आपल्याला आपल्या स्टार्ट पोझिशनला यायचं भावांनो, जिथे आपण छोटे इमेज जे ते ॲड करायला सुरुवात केली तिथे यायचं। तिथे आल्यानंतर भावांनो प्लस आयकॉनमध्ये जायचं आणि मीडियामध्ये जायचं, आणि तुम्हाला जिथे मी ब्लॅक शॅडो पेन जे मी दिलेले आहे भावांनो मटेरियल सहित, आपला मटेरियल जे ते बिना पासवर्डचं तुम्हाला फ्रीमध्ये टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल भावांनो। तिथून जे ते डाउनलोड करून घ्यायचं। तर अशा पद्धतीने हे ब्लॅक शॅडो पेन जे ते ॲड करायची आणि व्हिडिओच्या शेवटी जायचं, लावून घ्यायचं आणि आपल्या स्टार्ट पोझिशनला यायचं भावांनो। इथे बघू शकता अशा जे ते जेथून आपण जे ते छोटे इमेजेस ॲड केले ते यायचं भावांनो अशा पद्धतीने। इथे आल्यानंतर ब्लॅक शॅडो पेन्सिलला इथपर्यंत जे ते ॲड करून घ्यायचं। बघू शकता अशा पद्धतीने ॲड करून झाल्यानंतर मूव्ह ॲड्रेसमध्ये जायचं आणि या ब्लॅक शॅडो पेन्सिलला छोटं करून जायचं। जे आपले गणपती बाप्पाचा इमेजेस आहे ना भावांनो, ते त्या गणपती बाप्पाच्या इमेज कशी यायचं अशा पद्धतीने बघू शकता। अशा पद्धतीने जेवढा गणपती बाप्पाचा इमेजेस असेल भावांनो तेवढ्याच प्रकारची आपली ब्लॅक शॅडो पेन्सिल अशा पद्धतीने ते ॲड करून घ्यायचे। बघू शकता अशा पद्धतीने ते ॲड करून घ्यायचं। तर ॲड करून झाल्यानंतर भावांनो पहिल्या ऑप्शनमध्ये येऊन अशा पद्धतीने ते खालती खेचून घ्यायचं। तर अशा पद्धतीने तुम्ही सेट करून घ्यायचं भावांनो।
इथे बघू शकता अशा पद्धतीने मी सेट करून घेतो। बघू शकता भावानो अशा पद्धतीने सेट करून झाल्यानंतर इथे आपल्याला त्या 3D वाला एक व्हिडिओ येत आहे भावानो। तिथे आल्यानंतर तुम्हाला जे ते याचा जे ते दोन्ही पार्ट जे ते त्या ब्लॅक शॅडो पेन वरती टच करायचं भावानो आणि जे ते सेंटर वाला जे ते ऑप्शन जे आहे त्या ऑप्शन वरती टच करायचं आपल्याला। इथे बघू शकता त्या सेंटर भागी ऑप्शन वरती टच केल्यानंतर अशा पद्धतीने दुसऱ्या पण राईट साईडला आल्यानंतर हे ते सेंटर भागचा जे ते पार्ट डिलीट मारून टाकायचा आणि जे इकडला जे ते पार्ट आहे ते याला फुल स्क्रीन करून घ्यायचं भावानो। तर इथपर्यंत झाल्यानंतर भावानो व्हिडिओच्या शेवटी म्हणजे व्हिडिओच्या फर्स्ट पोझिशनला यायचं आणि प्लस आयकॉन मध्ये जायचं आणि मीडियामध्ये येऊन आपल्याला जेथून बॉर्डर पेज ॲड करून घ्यायचे भावानो पहिल्यांदा। तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी बॉर्डर पेज ॲड करून घेतो। अशा पद्धतीने ॲड करून झाल्यानंतर भावानो व्हिडिओच्या शेवटी जायचं आणि आपल्याला इथे अशा पद्धतीने लांबून घ्यायचं। तर बघू शकता भावानो अशा पद्धतीने झाल्यानंतर आपल्याला जे ते गणपती बाबाची टेक्स्ट पेन जे ते ॲड करून घ्यायची। तर अशा पद्धतीने आपली टेक्स्ट पेन जी ॲड करून घ्यायची गणपती बाप्पाची। तर प्लस आयकॉनमध्ये जायचं आणि तुम्हाला जिथे गणपती बाप्पाची एक टेक्स्ट पेन जी मी लिहून दिलेली आहे भावानो किती खतरनाक प्रकारे आपली माझा मोरया ते टेक्स्ट पेन जी तुम्हाला दिलेली आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने ॲड करून घ्यायची। तिथे आपण ब्लॅक शॅडो पेन जी ॲड केली तिथे ॲड करून घ्यायची। तर मी ॲड करून घेतो भावानो। मोबाईल हँग होते त्यामुळे व्हिडिओ लांब होऊन जाईल त्यामुळे मी ॲड करून घेतो पटकन। बघू शकता भावानो काय अशा पद्धतीने ते आपण टेक्स्ट पेन जी ॲड करून घेतली आणि जिथे आपण ब्लॅक शॅडो पेन जे दोन पार्ट केले ते तेच यायचं भावानो 20.4ला आणि सेंटर बागेच्या जे ते ऑप्शनमध्ये टच करून अशा पद्धतीचे दोन पार्ट जे ते करून घ्यायचे आणि जे ते इकडला जायचं लेफ्ट साईडचा जे ते पार्ट आहे ना भावानो ते डिलीट मारून घ्यायचा आणि इकडल्या टेक्स्ट पेन जिला जिथे मॉनिटर समोर जायचं 3 नंबरचे ऑप्शन जाऊन अशा पद्धतीने ते मोठं करून घ्यायचं। बघू शकता अशा पद्धतीने मोठं झाल्यानंतर भावानो सिंपली आता काय करायचं नाही भावानो। आता आपल्याला हे जे सेक्युबोर्ड जे ते या जे ते इमेजेसला सेक्युबोर्ड ऑलरेडी जे तुम्ही लावून वगैरे दिलेलं आहे। तर फक्त आपल्याला एकच सेक्युबोर्ड लावायचा भावानो। सिंपली सेक्युबोर्ड प्रोजेक्टमध्ये यायचं आहे आणि जे तर आपला लास्टचा सेक्युबोर्ड असणार आहे भावानो त्या लास्टच्या इफेक्टवरती टच करायचं। इफेक्टमध्ये 3 डॉट जाऊन सिंपली कॉपी करून बॅक यायचं आहे। बॅक येऊन भावानो जे ते आपल्याला 3D जे ते व्हिडिओ आहे ते भावानो तिथे आल्यानंतर तुम्हाला तिथून जे स्टार्ट आपल्याला सेक्युबोर्ड अप्लाय करायचा आहे। तर बघू शकता मी तुम्हाला सांगू देतो भावानो। तर इथून जे ते आपल्याला सेक्युबोर्ड अप्लाय करून घ्यायचा। तर 21.27 पासून जे ते आपल्याला हा वाला सेक्युबोर्ड जे ते अप्लाय करून घ्यायचा आहे। बघू शकता अशा पद्धतीने जे ते तुम्ही सर्व जे त्या इमेजला सेक्युबोर्ड जे ते अप्लाय करून घ्यायचा। मी तिथे पटापट अप्लाय करून घेतो भावानो। तर अप्लाय करून झाल्यानंतर भावानो सिंपली जिथे आपला स्टेटस बनवून रेडी झाले। तर भावानो अशा आता जे ते आपला काय करायचं काम नाही भावानो। तुम्हाला इंस्टा यूट्यूबचे लोगो वगैरे ॲड करून घ्यायचे आणि सिंपली जे ते आपला स्टेटस बनवून रेडी होईल। तर भावानो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जे नवीन आला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा भावानो। असेच नवीन आणि ट्रेंडिंग व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर भावानो व्हिडिओला लाईक वगैरे करून टाका आणि कमेंट करून टाका भावानो। काय प्रॉब्लेम येत असेल तर मी नक्की रिप्लाय करेन। तर भावानो सिंपली जे ते ॲड करण्या आपल्या गॅलरी सेव्ह करण्यासाठी शेअरच्या बाजूला शेअरच्या ऑप्शनवरती टच केल्यानंतर एक्सपोर्टवरती टच करायचं भावानो आणि आपला जे ते कडक स्टेटस जे आहे ते आपल्या गॅलरीत फुल एचडीमध्ये सेव्ह होऊन जाईल। तर भावानो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जे नवीन आला असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा भावानो। असेच जबरदस्त आणि कडक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहे। तर भावानो आजच्या व्हिडिओत इतकंच होतं। भेटूया एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। धन्यवाद, बाय बाय।